सच आहे मित्रांनो, मी अर्चना अलबर, एक शेतकरी कन्या. तर आज आम्ही फिरायला चाललेलो आहे. कशासाठी चाललो आहे, काय काय पाहण्यासाठी चाललो आहे, काय खरेदी करण्यासाठी चाललो आहे, हे तुम्ही पुढं व्हिडिओमध्ये जरूर पहा. तर पूर्ण व्हिडिओ पहा. तर चला. जास्तच पाऊस झाला, साठलंय पाणी, भरपूर पाऊस झाला. तर चला, आता आम्ही चाललोय आमच्या प्रवासाकडे. चला, काय प्रवास आहे, कशाला आलोय आम्ही इकडे, तुम्हाला मी पुढे गेल्यावर दाखवते. तर चलो. आम्ही रस्ता श्रीगोंद्यातच, ती काका पुढे येऊन गेले. तर चला, मला फौजी साहेब म्हणतात मागचा किन्नर बस आहे, किन्नरी लक्ष द्यायचं होतं. तर फौजी साहेबाला जिथं काय दिसत तिथं लगेच म्हणतात अवजार बघू, अवजार आल्यावर बघू आपण अवजार बघायची. तर चला, आम्ही चाललोय. आम्ही कुठे होतो आता चाललोय. मला म्हणते किन्नरली लक्ष द्यायचं ना, गाडी कुठे गेली काय, तिथूनच घातली तिथं रस्त्याला लक्ष देत होते. आता आलोय आम्ही, चाललोय आमच्या प्रवासात. तर चला, किती लांब आहे प्रवास अजून मला पण माहीत नाही. तिथं बसल्यावरती कशासाठी आलो इतके आम्ही दूर, तर तुम्हाला मी पुढं सांग. वळालो आता आम्ही इकडून, डांबरीच रोड आहे, इकडं हायवे होता. दूरपदरी रस्ता झाला आहे, सिंगल पदरी रस्ता. चाललो आहे आम्ही आम्हाला. किती किलोमीटरचं अंतर झालं? भरपूर झालं. श्रीगोंद्यात येऊसर आम्हाला 35 किलोमीटरचं अंतर झाले. आणि तिथून पण आम्हाला पुढं जायचं आहे. किती लांब आहे आमचं स्वप्न, एक इच्छा, भरपूर स्वप्न आहे. चला, इथं कमी झालाय पाऊस ना, तिथं जास्त झाला. मग झालाय, भरपूर पाऊस झाला इकडं. पण थोडा असं पाण्याची कमीच बाजू आहे इकडं, पाणी भरपूर नाहीये. ऊस सुकून गेलाय, पार वाळून गेलाय, पाणी नाही. हा, जमिनी मस्त काळ्या आहे, सपाट आहे, मस्त आहे, पण पाणी नाही वाटतंय. कमीच दिसते, पण तुम्ही काही म्हणा, पाण्याची कमीच दिसते. रान मसली म्हणजे इतकं सपाट मस्त आहे ना, काळं पण आहे, काळी रान आहे, दगड नाही रानात बघा ना. हा, गहू काढला, दगड नाही रानात. जमीन किती चांगली असू, तुम्ही किती काळवाटी असू, पाण्याशिवाय जमीन नाही, पाण्याशिवाय जीवन नाही. तिकडे खरपड का असं पाणी असलं त्याच्यात माणूस पीक घेऊ शकतो. काही जमीन असल्या पाणीच नाही तर फायदा काय त्याच्यात. तर पहा, किती काळी काळी भंगार जमीन आहे, मस्त आहे. बिल्डिंग किती मोठी बांधली, बंगला आहे बंगला, असं 2-3 जणांचा. तर पहा, असं रोडच अशी मस्त काळी जमीन पाहिजे, तर आम्हाला पसंत येते. तर पाहू आता, इकडं आलो होतं तेव्हा असं वाटत होतं चांगलं नाही काय नाही, पण अशा काळ्या भंगार जमिनी पाहिजे ना, मन जातं बरं का मित्रांनो. तर आम्हाला पण काळ्या भंगार वावर असल्या मस्त वाटतं. तर चला, अजून किती लांब आहे काय माहिती, सांगता नाहीचं. कॅनल पण गेलेला आहे. तर चारी गेलेली, चारी कॅनलचं पाणी गेले. तर अजून चाललो आहे, अजून आमचा काय प्रवास अजून संपलेला नाही आहे. तर पाहू, असं मस्त जमिनी पाहिल्या मन जातं बरं का. जमिनीवरती भारी वाटतं घ्यावा. पाहिजे दोडके काय लावले, दोडके दिसतात आहे ना. पहा किती मस्त मस्त केलाय प्लॅन, भारी पण आल्यात. दुधी भोपळा आहे, तोडका नाही असा, दुधी भोपळा आहे. चला, अजून किती लांब आहे काही सांगता नाही यायचं.
चाललोय आम्ही अजून. मग अशी मस्त रान चाललं होतं काळ काळ, त्यानंतर पहा असं भुरगाट लागले, म्हणजे लई खराब जमीन लागली. तर पहा पांढरं जमीन लागली खराबाला. तर पाहू आलोय आम्ही तर पाहायला दुसरी. आणि जसं आम्ही गाव बदललं तसं जमीन पण बदलत चालली आहे. मध्ये काळी, त्यानंतर तांबाट, आता अशी वेगळी चालू आहे. कशी जमीन पाहायला भेटते आम्हाला, तर आम्ही पुढे गेल्यावर तुम्हाला पण दाखवीन. तर चला, आम्हाला पण पाहायची उत्सुकता आहे आणि तुम्हाला पण पाहायची उत्सुकता असेल तर चला पाहू आपण पुढे गेल्यावर. चालले तर आम्हाला दाखवणारे दादा. तर चला आम्ही पण चाललोय त्यांच्या पाठीमागं. भरपूर खराब जमीन आहे तिथे पाहू शकता. इथून सारी गेली, इकडे अर्धा एकर आहे असं म्हणून सगळं 7 एकर आहे. आणि काढलेलं जमीन आहे 6.5 एकर आहे. तर पहा, पाण्याचा काही स्रोत नाही आहे इकडं. जमीन पण इतकी भंगार आहे, माझ्या तर पसंतीची बिलकुल नाही आहे. तर पाहू चला, विहिरीत पाणी आहे का पाहू आपण. तर चला. तर पहा, बोरचं पाणी आहे. पाणी काही एवढं नाही, भरपूर नाही, थोडंसंच आहे. तर चालू येत आम्ही. डोंगराचा 14 लाख डोंगर घेतलेलं बरं नाही का? हे पण तेवढं किमती 10-12 लाख रुपये 13 लाख रुपये. कसं एकर सांगितलं? 10-12 लाख डोंगरच आहे, सपाट माळ राणी. आणि वरच्या वरच खडक आहे, बरंच खडक आहे. त्याच्या खडकात काय करायची, सगळं बाहेर माती आणून भरायची. पाण्याचं कुठं स्रोत नाही तिथे. आणि असं खाली ती लेवल होणार नाही अख्खी वावरायची, माहिती एवढं उतार वरच खडक लेवल सुद्धा होऊ शकत. पस्तावा इकडे व्हिडिओ काढले का सगळी? काढली, सगळी नाही काढली, थोडीशी काढली. आईला दाखवायला इकून याच्यात अंगशी माती असेल बाई. हा, हा, त्याच्यात म्हणजे बरेच दगड लागले, खडक बरेच लागले. लेवल झालेलं नाही, उतार आहे. काय सुविधा आहे? जंगलात यायचं आणि राहायचं सोपं नाही. काही सुविधा नाही का, शाळा नाही, हॉस्पिटल नाही, दवाखाना नाही, आणि दुकानं नाही, काहीच नाही. भाजीपाल्याचं नाही, लय लांब जावं लागते 15 किलोमीटर तेव्हा भाजीपाला. तसं आमच्या जवळपास सगळं म्हणजे सगळी सुविधा आहे. शिरूरला जायची सुद्धा गरज नाही, एवढी सुविधा इथं काहीच नाही. सगळं डोंगर, रानमाळ. चला, ही चांगली तुम्ही माती बिती बैठ आहे. 14.5 माती बिती येतात आमचं ना काहीतरी. आणि चांगलं तिकडं नाही ना माती, त्याच्या खडकच वरच्यावर हिरी जण वरच खडक आहे. आणि ते जीसीबी लेवल गेले, सरकवले की खडक निघले. उतार किती झाला? ती म्हणता चांगली ना, आपल्याला इथे यायला राहायला या काटवनात आपल्याला आवडन का? तुम्ही राहता का? तुम्ही राहता? हो, ही जमीन बरी हो, काळी थोडी बरी. पण आपल्याला इकडे इच्छाच नाही, नकोच. आपलं गाव सोडून नकोच. आता चांगला आहे, सगळी सुविधा आहे, टेन्शनच नाही कशाचं. मोठी
हा पाणी येईन तवाच आहे ना. आपलं रानातलं कोणतं मग आवड आहे? रानातलं मोठा कॅनल गेला, 2 दिवसात पाणी आपल्या शेतात. लय महाग घेतलं मग तुम्ही, लेवल केली ना, लेवल तुम्ही गेली तरी मग लय महाग घेतलं ना. काय बसवलं म्हणले तिथं का? अरे हे काकांची जमीन आहे, फक्त ते सत्साहेब आहे आमचेच, आम्ही गुरु केलाय त्याच्यात, त्यांनी पण गुरु केलेला आहे. तर आम्ही पाहायला आलो त्यांची जमीन, आणि इथून ते आम्ही तिकडून आलो ना, मग त्यांची जमीन इथं पाहायला आलो. त्यांची जमीन इथं 7 चालतो आम्ही बघायला. त्यांनी वर्ष झाली जमीन घेतली आणि इथं त्यांच्या विहिरीचं काम चालू आहे. तर आपण विहिरीला पाणी आपण पाहायला जाऊ, पाणी लागले. चला आता ते पण आले, मी पण पुढे झालो. चला तिथे निघलेला तर एकच लागेल त्याच्या वरून माती भरायची, तरी पण तुम्ही याला जिसरीने लावून पाहायला पाहिजे, लावून पाहायला पाहिजे हाईक काय नाही बघायचं. ते आधीच माती भरू नका, आणि तेच तसं ना हे ना आपले कुजोली नाही, त्याच्यामुळे ती कुठं असणार हे खड्डे आहेत ना इथं नाही का, त्या शेडच्या इकडे जी खड्डे घेतले ना. मग काय प्लास्टिक मी केलं माझ्या, मग काय नाही हो, सिमेंट भरलेलं दिसते. चावला का तुम्ही इथं? किती खर्च आला त्या कॅमेराला? कसली दगड निघले? ही वेगळीच निघले आहे ना, वेगळी दगड निघले, आपली नाही निघत. मी नाही मालकीन हो, ती पाहायला आले. भरपूर खोल गेली. किती परत आले? 6-7. हां खाली 2 केले त्याला, पाणी पडतंय का हां तिथून वर या ह्यानी केलं. पाणी कस काय लागले का? पाणी का कुठून चिरपा आला? लागले हा पाणी लागले चांगलं. चाललो आता आम्ही. तर पहा, फौजी साहेबांना इथं उभं वारं सुटलंय, तर पळून निघायला चालले. आता पहा तुम्हाला मी खडक दाखवते. मला इथं आम्हाला उभं सुद्धा राहा नाही, इतका खडकाचं रान आहे. पहा वरचीवरच खडूक आहे, काय म्हणतात ना ते बार घेऊन सुद्धा इथं जमीन काळी भांगार होऊ शकत नाही. तर पहा फौजी साहेब कंटाळले आणि घरी चल मला म्हणतात. 2 जमिनी बघितल्यात आम्ही, आता 3री बघायला चाललोय. ते म्हणले चल आपण घरी जाऊ निघू. तर ते म्हणतात चल घरी जाऊ आपण, पळून इथं नको आपल्याला जमीन बघायला, नको फुकाटं नको, कशीच नको आम्हाला, नकोच इतका असं आम्हाला वारं सुटलंय, आमचीच आम्हाला पटती. तर चला काळी भांगार वावर मी तुम्हाला येताना दाखवले ना, तसंच आवडतंय पाहायला, आणि तसं असलं तर आम्ही घेऊ शकतो. पण असं आले ते काका पुढे गेलेत. तर चला आम्ही पण चाललोय आता. पाहून यायला आपल्याला काही पैसे लागतात का? आता इतक्याला आम्ही पेट्रोल जाळून तर आलोयच आपण. तर चला आता तेवढं तरी बघून जाऊया. नाही तर फौजी साहेब उभंच राहायला तयार नाही, मागं चला चल म्हणतात, मला म्हणतात चल मागं. माझं म्हणणं आहे चला पुढं जाऊन बघून येऊ आपण. चला आता चालूया आम्ही पुढं पण मी जमीन दाखवते कशी आहे काय. तर बाई सगळी रानं भरलेली आहे. किती काळी एवढी काळी नाही पण भरलेली आहे. तामटाच्या तामटाची हे टाळी भरल्यात आणि रानं सगळी भरलेली आहे. तर असं काही लिंबून आहे बाई, इथं पण लिंबून आहे. पाण्याचा काही स्रोत नाही इथं, बिलकुलही काही स्रोत नाही. असा पुढं तळ आहे, इथं बोर घेतला तरी पाणी लागण्याची काही गॅरंटी नाही, विहीर घेतली तरी काही पाणी लागायची गॅरंटी नाही. त्या काकांना लागलंय त्यांच्या नशिबाने पाणी, पण आम्हाला लागण्याची काही गॅरंटी नाही. पण आम्हाला आमचं पाहा सगळं रानमाळ म्हणजे अशी नजर टाकली आनंद वाटतो, खुशी वाटते. असं तर काहीच नाही, हसायला तर बिलकुल येत नाही. एवढं कसली तामटाची रान आहे बघा, पिकाऊ शेती नाही इकडं, माळरान आहे माळरान. हा घेऊन निघण्यासाठी हो. त्या माणसाचं पण तसं दिसते का बाबा, माळरानं दिसते, माळरानं दाखवा. आपण कुठं आगीतून निघून फुपाट्यात पडायची वेळ आली आपली पण.
आता तिसरी जमीन पाहायला लागली ते काकांची. ती काका आमच्या अगोदरच येऊन हजर राहिले. तर चला ते इकडं पाहतात म्हणजे हिची. जास्त पाहिजे हे काय समोरचं हे मध्ये नंबर कोणाचे आहेत नाही इथं एक मध्ये नंबर रवला नका 2 एकर आपल्याला घ्यायलाच नाही परवडत. म्हणा ना म्हणा. पळून जाऊ आता आपण 50 स्पीडने कच्च्या रस्त्यात फास्ट पळून जाऊ माझ्या. फास्ट पळून जाऊ. इथून इतकं उभं वारं सुटले फास्ट. पहिला लई दिवस होता आता दिवस थोडा कमी झाला. हा? नाव श्रीगंध आहे दुसरं ते बघा ठीक होतं बरं का. पण इतक्या लांब असं असेल मला माहित नव्हतं ना. आलोच नसते आधी सकाळ जर मन नव्हतं माझ्या यायचं इकडं. मी आणलं ना बरं. आणलं बडी बडी. तर आता बघितलं इथं माळराणी सगळं. आता आम्ही चालू आहे तिसरी बार दुसरी ग. तिथं काय काय आता मी गेल्यावर दाखवते. तर चला जमीनच बघाय आलोय. फौजी साहेब म्हणतात आलोयच बघायला. इथं तर पाहायला काय अडचण आहे आपण पाहून जाऊ. तर चला आता बघू. चौथी वेळ असेल ती बघायचं. तर चला आता बघू आपण तिथं काय काय आहे कसं आहे. 4 एकर आहे म्हणतात. तर बघू चला. तर चला आता चालू घरी. जायची होती आम्हाला जमीन बघायला. त्या जमिनी 4 एकर होती. तिथं एक बंगला पण होता. चला काय बघायचं तुम्हाला. नांगराजे असून ते कशाविषयी ते माती लावून. तर पहा तिकडं आम्ही जमीन बघून आलो. आणि त्यानंतर इथं फौजी साहेब म्हणले भरपूर मोठं दुकान आहे. सरी यंत्र काय रेटमध्ये भेटतंय म्हणून फौजी साहेब तिकडे गेल्यात. आणि मी इथंच उभी राहिली. तर भरपूर मोठं दुकान आहे. तर पहा आम्ही आलो तिकडे जमीन पाहण्यासाठी. जमीन काय पटली नाही. आणि माघारी जाता जाता इथं मोठं दुकान बघितलं. तर फौजी साहेब म्हणले दम आपल्याला पाहायचं आहे सरी यंत्र काय रेंजमध्ये भेटते. तर म्हणून इथं आलो आहे आम्ही. तर फौजी साहेब गेले तिकडे. आणि पाहता ते काहीतरी बाजार पण आहे सोमवार. तर आम्हाला बाजारला पण जायचं आहे. शनिवारी काय मला फौजी साहेबांनी नेलं नाही. चला चला म्हणून त्यांनी काय मला घेऊन गेले नाही. म्हणून बाजारात पण जाऊन येऊ भाजीपाला घेऊ आणि मग घरी जाऊया. चला किती 35-40 किलोमीटरचं अंतर आम्ही काटून. घर भरपूर लांब म्हणजे 40 किलोमीटरच्या अंतरावर आम्ही आलो होतो. तर चला आता भाजीपाला घेऊन मग घरी जाऊ. काय काय भाजीपाला घेते मी तुम्हाला दाखवते. किती मोठा बाजार भरतो. मी गावामध्ये पहिल्यांदाच आले. बाजार किती मोठा भरतोय मला पण माहीत नाही. फक्त मी जाता जाता बघितलं होतं शेजारी असा म्हणजे रस्त्याच्या कडेला बाजार भरलेला होता. तर चला जाताना मी बाजारात गेल्यावर तुम्हाला मी व्हिडिओ काढेन. तर चला. तर म्हणजे आनंद झाला. फौजी साहेब बाजारला उतरले. मला म्हणजे बाजारात जायला भरपूर आवडतं. पहिल्यापासून मार्केटला जायला आवडतं. तर तिथं बाजारात गेल्यावर गरम गरम जिलेबी खाल्ली. त्यानंतर आम्ही भाजीपाला भाजीपाला घेतला. तर चला भाजीपाला घेतल्याच्यानंतर पिशव्या घरून पिशवी आणली नव्हती. आम्ही काय बाजार आहे म्हणून असं विचार करून आलो नव्हतो. इथं आल्याच्यानंतर कळलं की बाजार आहे. आम्ही बाजारात शिरलो. बाजार घेतला थोडाफार आणि घरी निघलो. तर चला कसा वाटला व्हिडिओ कशी वाटली जमीन जरूर कमेंट करून सांगा. तर चला असंच आहे. बाय बाय. तर जमिनीचं रेट तिथं 10 ते 12 लाख रुपये एकरीच होतं. तर चला त्यानंतर आम्ही घरी निघलो. घरी निघल्याच्यानंतर मला म्हणजे इकडं प्रत्येक बाग केळीचे बाग डाळिंबाचा बाग तर इथं द्राक्षाचा बाग आम्ही पाहत असं निघलो होतो. आणि मला पपईचा बाग बघितलं इतका आनंद वाटतो. म्हणजे मी पण पपई मागल्या वर्षी केली होती. भारी वाटलं मला. आणि परत कोणाची बघितली असं वाटतं आपली पण असा बाग कधी उभा राहावा परत असं मला वाटलं. तर चला इथं डाळिंबाचा बाग आहे. चला आपल्या कॅमेरामध्ये करूया. हा बाग केला
म्हणजे एवढा डोळ्याला दिसायला भारी वाटत होता. आला नाही तर चला असंच आहे. बाय बाय.